आद्विकला आई ओरडल्या होत्या ना, त्याच्यामुळे तो इकडे तिकडे बघत होता, कोणी मला येऊन घेईल का, ये बोलेल का, त्याच्यामुळे बघायचं चाललं होतं. आणि थोड्या वेळाने माझं एक पार्सल आलं होतं. मी म्हटलं ना तुम्हाला भरपूर अशा गोष्टी मागवल्यात, त्यातलंच हे एक पार्सल आता याच्यामध्ये काय आहे ना ते ओपन केल्यानंतर समजणार आहे. मग मला कसलं राहतंय गडबडीने ते ओपन करून बघितलं आणि त्याच्यामध्ये ना 2 नेक पीस आले होते, जे की मी माझ्यासाठी आणि माझ्या जावबाईसाठी मागवलं होतं. म्हटलं ओपन करून बघूया कसं आहे कसं नाही, तर खूप मस्त बरं का, मला खूप आवडलं. आणि हे गळ्यातलं ना तुम्ही कुठे ना कुठे बघितलं असेल, ट्रेंडिंग चालू आहे आणि मला तर खूप मस्त दिसतंय, म्हणजे मला खूप आवडलं. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर वरती टॅग केले, नक्कीच घेऊ शकता. आणि याच्यासोबत ना इयरिंग्स पण चांगले मोठे मोठे आलेत, म्हणजे खूप मस्त आहे खरंच. तुम्ही नक्की घ्या, कुठल्याही साडीवरती मॅच होण्यासारखं आहे. त्याच्यानंतर मग मी किचन मध्ये आले होते, कारण मला खायचं होतं खारी पॅटीस. त्यासाठी ना मस्त बटाटे शिजत घातले होते, मग ते प्लेटीमध्ये काढून घेतले आणि याची साल ना मी 1 मिनिटामध्ये काढून घेतली, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ना मैद्याचं पीठ पण मी इथे मळून ठेवलं होतं. काय नाही, नॉर्मल जसे मळतात ना तशा प्रकारे मळलं होतं. आणि मग लगेच गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये ना 2 पळी तेल टाकलं आणि ते ना बटाटा हातानेच मॅश करायचं माझं चाललं होतं, कारण जास्त बारीक आपल्याला बटाटा करायचा नाही, थोडंसं जाडसर ठेवायचा. मग लगेच ना कढईमध्ये कांदा टाकला, तो छान असा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये ना मसाले टाकले, लाल तिखट, थोडीशी हळद, कोथिंबीर, लसूणचं वाटलेलं आणि मीठ. मग ते सगळं असं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टाकला मॅश केलेला बटाटा. मग परत असं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त पॅटीसचं सारण ना रेडी झालं होतं. मग इथे वाटीमध्ये ना 2 चमचे मैदा घेतला, त्याच्यामध्ये 1 पळी ना तेल टाकलं, ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे ना आपल्याला नंतर लागणार आहे म्हणून ते साईडला ठेवून दिलं आणि मग लगेच इथे मैद्याचे ना छोटे छोटे गोळे करून घेतले, कारण आपल्याला ना मैद्याची चपाती बनवून घ्यायची ना, त्याच्यामुळे 4 अशा चपात्या छोट्या छोट्या बनवून घ्यायच्यात. आता खारी पॅटीसला चपात्या का लागतात तर ते तुम्हाला समजेलच, म्हणजे सोप्यात सोपी ट्रिक आहे ही. त्याच्यानंतर मग 4 चपात्या मी बनवून घेतल्या होत्या आणि मग जे आपण ना मैद्याचं पीठ आणि तेल मिक्स करून ठेवलं होतं ना ते त्या चपात्यांवरती लावायचं आणि एकमेकावरती ना त्या चपात्या ठेवायच्या. म्हणजे 4 चपात्यांना मी मैद्याचं पीठ आणि ते तेल लावून ना एकावर एक ठेवल्या होत्या. आता याला कट करायचा नंबर आला, मग छान असं चौकोनी याला कट करून घेतलं आणि मधून ना त्याला थोडंसं असं बेल्याने लाटून घ्यायचं. मग आता हे बटाट्याचं सारण ना त्याच्यामध्ये ठेवलं आणि जसा आपल्याला आकार द्यायचा आहे ना या पॅटीसला तसा आपण देऊ शकतो. तर छान असं ना मी वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटीस बनवून घेतले होते. मग तेल गरम झालं की लगेच ना त्याच्यामध्ये हे पॅटीस तळायला घेतले आणि एवढं छान बनलं होतं ना, तुम्ही याला लेयर्स बघू शकता, म्हणजे खारी कशी असते तशा प्रकारे हे झालं होतं. हा एवढंच की जास्त फुगलं नव्हतं, कारण आपण तेलामध्ये तळतोय ना, कारण आपल्याकडे ओव्हन नाही ना, तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ते थोडंसं असं फुगलं होतं, जास्त काही फुगलं नव्हतं. पण ठीक आहे, खारी पॅटी सारखी टेस्ट लागत होतं, म्हणजे खूप मस्त लागत होतं. मग मस्त असं मी टेस्ट वगैरे करून बघितलं, खरंच खूप मस्त लागत होतं. तुम्ही पण खरंच एकदा नक्की ट्राय करा. आणि लेयर्स तर तुम्ही बघू शकताय, म्हणजे आपण जेवढं व्यवस्थित बनवेल ना तेवढं ते व्यवस्थित छान असं बनलं जातं. आता हे खायचं तर माझं काम चालू आहे, पण बाकीचं राहिलेलं पॅटीस पण मलाच बनवायचंय, त्याच्यामुळे ना हे पॅटीस वगैरे बनवून घेते मी. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.